नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मित्रांनो, एक सांगू तुम्हाला. आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, एखाद्या वेळेस का होईना आपल्याला त्या खड्ड्यात उडी मारायला लागते. काय असतं, एखादं पुढं चाललं ना, त्याला मागं कधी उडू नये. तो त्याच्या कष्टाने पुढं चाललेला असतो, त्याच्या हिमतीने पुढं चाललेला असतो. तो कोणाला 4 पैसे मागून की कोणाचे घरं डुबवून पुढं चाललेला नसतो. तो त्याच्या कष्टाने, त्याची जिद्द असते एक. मग त्याला आपल्याला माघारी खेचायचा अधिकार कोणी दिला? त्याला टोचर देऊ देऊ त्याच्या कामात अडथळे आणायचे, हा अधिकार कोणी दिला आपल्याला? अरे आपण चांगले लोक असा विचार करतात, त्याच्या कष्टाने पुढं चाललाय, चांगलं झालं, एखादी चांगली गोष्टी कानावर आली तर आनंद होतो आपल्याला. अरे परिस्थिती नाजूक होते त्याची, चला आता हे कोण चांगलं झालं आहे, त्यांचं काहीतरी मार्गी लागला. हे चांगल्या लोकांच्या मनातच हे विचार येणार. कपटी लोकांच्या मनात असे विचार कधीच येणार नाहीत. एखाद्याचं चांगलं झालं ना, तो नाराज होणार, नव्हतं चांगलं व्हायचं. मग त्याच्याबद्दल बोलत राहणार. त्याने त्याला डुबवूनच वरती आला असं. कारण की स्वतःची करणी ती आठवण करून देते त्यांना. पण का असं मला सांगा बरं, कशाबद्दल, काय कारण त्याचं? अरे सरळ चला ना, सरळ रस्त्याने चला ना, सगळं सरळ होईल. सीधा रस्त्याने चालायचं. दुनिया काही बोलू पाठीमागं आपल्याला. आपलं चांगलं काम आहे ना, आपण चांगलंच काम करीत राहायचं. चांगले म्हणता ना तुम्ही स्वतःला, तर चांगलं काम करीत राहा. चांगलं होईन, अजून प्रगती होईन पुढं जाताना. एक दुसऱ्याचं वाटोळं करून पुढं जाणार नाहीत कधी. ते तिथं स्टॉप होणार तुम्ही. ते तात्पुरतं होईन चांगलं, पण ते शेवटपर्यंत जात नाही. फुकटचा पैसा शेवटपर्यंत जात नाही. कष्टाचा पैसा जसा शेवटपर्यंत जातो तो कमी पडत नाही. तसा दार बंद कर. किती वाजले दादू? 1ला 9 मिनिटं. मग जेवतो. हे बघा आत्ताशी आलाय बारकं बाळ माझं. किती उशीर झालाय. भूक लागली तर एग बनवायचं आहे. काय बनवायचं? एग हां, अंडी. आता काय आहे ते चपाती फ्रीजमध्ये. तू बनव आता, मला झोप आली दादा. ओके. रोशनला माझ्या हाताने जेवण बनवता येतं. घरी येतच नाही लवकर. किती वाजलेत? 11 वाजले. किती वाजलेत? घरी येतच नाही तू लवकर. 1 वाजला. एवढ्या वेळ बसायचं असतं का रे दादा? ते साखरेचा डबा वरती ठेव. तर कधी पण ना दुसऱ्याबद्दल चांगला विचार करायचा, चांगली प्रगती होईल पुढं जाता. मी एवढंच सांगू शकते. मला जेवढं समजतं ना तेवढं सांगू शकते. ह्याच्या पडेल नाही सांगू शकत. फ्रीज बंद कर. दार बंद कर. हे बंद कर दार. टॉवेल घेऊन ये, दार बंद कर.